हाय माया. हाय. बरं आधी मला सांग, मी कशी दिसतीये? कशी दिसतेस? तसं तर तू नेहमी छानच दिसतेस, पण आज मी सांगूच शकत नाही तुला माया की तू या ड्रेस मध्ये किती सुंदर दिसतेस. इतकं एकटक बघतायत की होणाऱ्या जिजूंची नजर नको लागायला तुला. अच्छा गौरी, तुझ्या डिक्शनरी मध्ये प्रायव्हसी नावाची गोष्टच नाहीये ना? माया, खरंच खूप सुंदर दिसतेस तू. थँक यू. आणि मी कसा दिसतोय? तू ठीकच. नाही छान दिसतोयस. गौरी, या रिंग मध्ये तर स्टोनच नाहीये. काय? काय? रिंग मध्ये स्टोन नाहीये? बघू बघू. अगं गौरी थांब. ओह सॉरी सॉरी सॉरी. अहो जीजू, जोपर्यंत तुम्ही फोन ठेवणार नाही तोपर्यंत ती तयार कशी होईल? आणि ती तयार नाही झाली तर साखरपुड्याला उशीर होईल. साखरपुडा उशिरा झाला तर तुम्ही मला दोष द्याल. आणि मला दोष दिला तर मला ते आवडेल का? मला ते अजिबात आवडणार नाही. गौरी थांब ना. ए गौरी, चल फोन दे माझा. मी नाही देणार. थांबच. बरं, मला तुम्हाला कुणाला तरी भेटवायचंय. हॅलो संग्राम, कसा आहेस? नमस्कार मावशी. तिकडे बसल्या बसल्या फोनवर बोलत बसणार आहेस? नाही मावशी, तसं ऍक्च्युली लवकर या ना जीजू. मनोज, मनोज. अच्छा ठीक आहे, प्लीज थोडं नीट उभे राहा. रेडी? हां इकडे बघा. हां ओके, स्माइल. ओके ओके. वा!
वाचवा! 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 संग्राम, संग्राम तू ठीक तर आहेस ना? पाणी पाणी काय झालं? कुठे पाणी? तुला शिप संग्राम, शिप संग्राम, अरे शिप इथे पाणी भरलं होतं. बाहेर एक शिप होतं. संग्राम कुठे गेलं? शिप कुठलं पाणी? हे कोणी नीट केलं? इथे पाणी होतं. मी बुडणार होतो. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, काम डाऊन. अरे इथे काहीच नाहीये. झालं काय मी सांगतो. हे कमिटमेंट असतं ना, खूप मोठं प्रेशर असतं आणि तू स्ट्रेस मध्ये कुठे काही पडलाय किंवा तुझ्या डोक्याला काहीतरी लागलंय आणि तू बेशुद्ध झालायस. आणि हे जे तू पाणी आणि शिपचं सांगतोयस ते तुझं स्वप्न किंवा सबकॉन्शियस माइंडचा एक प्रॉब्लेम आहे. अरे हो, छे, सबकॉन्शियस माइंड. हे सगळं सबकॉन्शियस माइंड आहे. हे सगळं सबकॉन्शियस माइंड आहे. अरे संग्राम, तू आम्हाला बाथरूम जवळ पडलेला दिसला. अरे नाही रे, प्लीज तुम्ही जा इथून. प्लीज तुम्ही जा. आय नीड सम टाइम. ओके ओके, ऑल राईट ऑल राईट. नक्की तुला बरं हो, वाटतं? आय विल बी फाईन. प्लीज चल कम. संग्राम, अरे हे कार्पेट ओलंय. आता तुम्ही जा, आपण नंतर बोलूया. तशी रिंगची डिझाईन तर खूपच छान आहे आणि मला सूट पण करतीये बघ ना. काय यार संग्राम, एंगेजमेंट पोस्टपोन का केलीस? तुला दुसरी कोणी तर नाही भेटली ना? काय माया, हे बघ, आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे एंगेजमेंट पोस्टपोन झाली. माहित नाही माझ्या बरोबर काय होत होतं. म्हणजे आधी कधीच असं माझ्यासोबत झालं नाही आणि एंगेजमेंटच्याच दिवशी हे सगळं.
मला ह्यावर विश्वास ठेवायचा नाहीये, पण माहित नाही. मला असं वाटतंय की कोणीतरी आहे ज्याला आपण एकत्र यावं असं वाटत नाही. मला असं वाटतं तू याबद्दल खूप विचार करतोयस. मी आहे ना तुझ्या बरोबर. थँक्स. एक्सक्यूज मी, तुम्ही मिस्टर संग्राम आहात. माझे अजून जीजू नाही झालात आणि एंगेजमेंट पोस्टपोन झालीये, तर माझ्या बेस्ट फ्रेंड पासून लांब लांब. आणि तसंही लग्न होईपर्यंत धीर तरी धरा. सब्र का फल मीठा होता है, माहितीये ना. बरं गौरी, तू तर मूवीला जाणार होतीस ना? हो आहे ना, संध्याकाळी 6:30. अरे बापरे, 6:15 वाजले. बाय बाय बाय, मला उशीर झालाय. तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. थँक्यू संग्राम. थँक्यू. एवढी फॉर्मॅलिटी? थँक्यू यासाठी नाही, थँक्यू यासाठी की तू मला तेव्हा साथ दिलीस जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती. माया, तुला कल्पना नाहीये मी किती नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी पार्टनर भेटलीये. नाही संग्राम, राजवीर गेल्यानंतर तू जसं सगळं काही सांभाळून घेतलंस ना, मला सांभाळून घेतलंस, ते इतर कुणीही केलं नसतं. अँड आय एम शुअर राजवीर जिथे कुठे असेल ना, तो सुद्धा खुश असेल की मी त्याच्या सगळ्यात चांगल्या मित्राबरोबर आहे. माया, राजवीर फक्त माझा मित्र नव्हता, माझ्या भावासारखा होता. आय रिअली हॅड टू बी देअर. बरं ते सोड, खूप रडून झालं तुझं. जर तुला असं सिरियस व्हायचं असेल ना, तर मला सिम्पथीवाली कॉफी पाजावी लागेल. सिम्पथीवाली कॉफी? येस. वेल, मला कॉफी तर बनवता येते, पण ही सिम्पथीवाली कॉफी मला नाही येत. खूपच सोपी आहे. हे बघ, कॉफी, साखर आणि दुधाबरोबर 2 चमचे चांगुलपणा आणि 1 चमचा प्रेम टाकायचं, मग झाली सिम्पथीवाली कॉफी. अरे वा, माझ्यापेक्षा तूच ही कॉफी चांगली बनवशील. आणि तसंही मला वाटतं की या कॉफीची मला जास्त गरज आहे. बघ ना, सकाळपासून हा इतका जड लेहंगा घालून फिरतीये, ते सुद्धा कारण नसताना. जशी तुमची आज्ञा सरकार. तू इथे आरामात बस आणि मी कॉफी घेऊन येतो. अरे वा, इतक्या लवकर कॉफी झाली पण. अरे वा, हेड मसाज. बरं एक काम कर ना, मला झोका दे ना. अच्छा संग्राम, प्लीज माझ्यासाठी गाणं म्हण ना. ही घ्या सरकार तुमची गरमागरम सिम्पथीवाली कॉफी. तू काय झालं? तू तर इथे होतास ना? असं काय करतेस? मी कॉफी बनवत होतो ना. नाही, तू 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 इथे. काय झालं? राजवीर? काय? राजवीर होता. माया, तू हे काय बोलतीयस? तोच हे ठेवून गेलाय. याच्याबद्दल फक्त त्यालाच माहित होतं. दिलीस काय माया? ही फुलं माझी फेवरेट आहेत.
तू उगाच जास्त विचार करतेस माया. तुला लिलीज आवडतात हे तर कोणालाही माहित असू शकतं ना. हो, पण या लॉकेट बद्दल कुणालाही काही माहित नव्हतं. इम्पॉसिबल आहे हे. याबद्दल फक्त राजवीरला माहित होतं. म्हणजे मी आणि राजवीर एकदा बीचवर गेलो होतो. तेव्हा चालता चालता त्याने मला अचानक प्रपोज केला. त्याने माझ्यासाठी रिंग आणली होती. माझ्याकडे त्याच्यासाठी काहीच नव्हतं. मग मी त्याला हे कानातलं काढून हे कानातलं दिलं. तेव्हापासून त्याने ही रिंग या चेन मध्ये घालून तो कायम आपल्या गळ्यात घालून असायचा. माया बस, तू बस इथे. इट्स ओके. हे बघ, मला तुझा त्रास समजतोय. बघ, तू आता लग्नासाठी तयार नसशील तर मी थांबायला रेडी आहे. पण तुला हे सत्य स्वीकारावंच लागेल की राजवीर नाहीये, तो आपल्यात नाहीये. तो माझा सुद्धा मित्र होता. मलाही त्याची आठवण येते. पण आता काय करायचं? मरण आपल्या हातात नसतं ना, पण आपलं जीवन तर आपल्या हातात आहे. आणि ते स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी जगू शकतो ना. हे सगळं ना ह्या वजनदार लेहंग्यामुळे झालंय. चल जा, चेंज कर जा. हो हो हो, आम्ही डेट पोस्टपोन केली आहे. पण सगळं काही ठीक आहे. हो ठीक आहे. हो मी ठीक आहे. अच्छा ऐका, मी जरा डेकोरेटरला भेटायला आलोय. ते पोस्टपोन केली आहे ना डेट, म्हणून. हो मी तुमच्या बरोबर नंतर बोलतो. ठीक आहे, नमस्कार. बिल्ला. हाँ 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 हाँ. बिल्लाचं दुकान हेच आहे? तूच बिल्ला आहे ना? काय लफडा करायचंय का भाई? नाही, बिझनेस. ठीक आहे, यात. चांगलं आहे, पण खूप जुनं वाटतंय. कुठून मिळालं तुला हे? हे साधं सुद्धा नाणं नाहीये. शेकडो वर्षांपूर्वी एक समुद्री जहाज बुडालं होतं. त्यातलाच खजिना आहे हा. अच्छा, कुठे आहे ते जहाज? मग तर तिकडे आणखीन खजिना असेल. मला सांगण्यात आलं होतं की तू प्रश्न नाही करत. चुकीचं सांगितलं होतं मला. एकच आहे की आणखी आहे? पंकज, येऊन जा. चांगलं आहे, नक्की विकला जाईल. सगळा खजिना विकला जाईल? इथे छोट्या मोठ्या गोष्टी विकल्या जात नाही, मोठे मोठे सौदे होतात. अच्छा, किती मिळतील या सर्वांचे? असं वाटतंय तुम्ही नवीन आहात, पण अजिबात घाबरू नका. फक्त गिराईक भेटू द्यात. तुमच्या ह्या पॅकेजला चांगल्यात चांगली किंमत मिळून देईल. मी तुमच्या फोनची वाट बघेन.
कोण आहे? कोण आहे? माया? माया तू आहेस का? माया? माया तू कधी आलीस? माया तू मला सांगितलं सुद्धा नाहीस की तू येणार आहेस? माया तू उत्तर का देत नाहीयेस? माया? माया मी आत येतोय. कोण आहे? कोण आहे? हॅलो संग्राम, काय कसा आहेस? बलवंत तू भारतात आहेस? हो हो मला माहितीये. तुझ्या एंगेजमेंटला नाही आलो म्हणून नाराज आहेस ना माझ्यावर? अरे बाबा सॉरी ना यार. बलवंत तुला भारतात यायला नको होतं का? एंगेजमेंट वगैरे ठीक झाली ना? नाही बलवंत, काहीच ठीक नाहीये. तुला माहितीये आज माझ्याच घरात कोणीतरी मला मारायचा प्रयत्न केला. बाथरूम मध्ये कोणीतरी माझ्यावर हल्ला केला आणि जेव्हा मी पाहिलं तर तिकडे कोणीच नव्हतं. माझी एंगेजमेंट झालीच नाही आणि त्या दिवशी माझ्या घरात पूर्ण पाणी भरलं आणि जेव्हा मी खिडकीतून पाहिलं तेव्हा असं वाटलं की आजूबाजूला समुद्र आहे आणि घर जहाज बनून त्यात तरंगतंय. त्याच दिवशी मी मरता मरता वाचलो. तुला आणखी एक गोष्ट सांगितली तर पायाखालची जमीन सरकेल. तुला माहितीये मायाने राजवीरला बघितलं. काय बोलतोस तू पण? हो राजवीरला बघितलं. राजवीर परत आलाय. काय? हॅलो हॅलो Onde está o Neo Oro? Onde está o Neo Oro? माझं सोनं कुठे? माझं सोनं कुठे? माझं सोनं कुठे आहे? कोणीतरी आपल्या विरुद्ध कट रचलाय. नक्कीच आपल्या बरोबर कोणीतरी खेळ खेळतंय. सगळे त्या लुटलेल्या खजिनेमुळे होत आहे. अरे कोण करू शकतं? अरे ह्या सगळ्या विषयी आपल्या तिघांना सोडून कोणालाच माहित नाही. तुझ्या पोटात काही राहतच नाही ना. दारू पिऊन कोणासमोर सगळं काही ओकला असशील. देवा शपथ खरं सांगतो मी कोणाला काही बोललो नाहीये. संग्राम, मायाला ह्याविषयी काही समजलं नाहीये ना? तुला नक्की काय म्हणायचंय?
की मी हे सगळं मायाला सांगितलंय? अरे तू वेडा झालायस का? तर मग काय त्या समुद्री डाकूला आपल्यावर हल्ला करायची हौस आली का? अरे त्या पायरेटला मरून शेकडो वर्ष झाली, आता का त्याची आत्मा हल्ला करणार आहे आपल्यावर? अरे हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. हे बघ, या खजिन्याबद्दल आपल्या तिघांनाच माहिती आहे. तू, मी आणि राजवीर. नक्कीच हा राजवीर परत येऊन हे सगळं करत असणार. नाही नाही, राजवीर जिवंत असण्याचा प्रश्नच नाहीये. वाचवा वाचवा, मला पोहता येत नाही. संग्राम, अरे मला वाचव, वाचवा. कोण आहे? कोण आहे इथे? जे तू करतोयस ना, हे अजिबात फनी नाहीये. ओके? कोण आहे? कोण आहे तिथे? कोण आहे? कोण आहे तिथे? आपल्याला लवकरात लवकर शहर सोडून जावं लागेल. सगळी गडबड झाली आहे इथे. माल घेऊन बॉर्डर क्रॉस नाही करता येणार, पोलीस पकडतील. हॅलो, बिल्ला बोलतोय. हा बोल बिल्ला. तुझ्या पॅकेजसाठी गिराईक मिळालंय. अच्छा, रात्री 8 वाजता ईस्टर्न हायवे ब्रिजच्या खाली भेट मला. ठीक आहे. काय झालं? गुड न्यूज, बिल्लाचा फोन होता. आज संध्याकाळी आपला सगळा माल विकला जाणार आहे. काय बोलतोयस तू? भाई, तू माझ्यासोबत सिंगापूरला चल. तुला सांगतो तिकडे खूपच काम आहे. तुझी पण लाईफ सेट होऊन जाईल. आयडिया चांगली आहे, पण त्याआधी मला सगळी कामं पूर्ण करायची. भाई, नाणी ज्याच्याजवळ असतील त्याच्या जीवाला धोका असेल. आपण तर वाचू ना. नाणे विकून पैसे घेऊ आणि आपण इथून गायब होऊन जाऊ. व्हेरी गुड. संध्याकाळी माल घेऊन भेटू ईस्टर्न हायवे ब्रिजच्या खाली. ठीक आहे? डन भाई, टेक केअर. हा माया. हॅलो हॅलो संग्राम, कुठे आहेस तू? मी सध्या घरी. तू का रडतीयस? संग्राम, मला तुला भेटायचंय.
ते काय ना माया की मी आता जरा आउट ऑफ टाउन निघणार आहे. नाही संग्राम, तू आत्ताच्या आत्ता माझ्याकडे ये. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, प्लीज. बरं बरं ठीक आहे, मी येतोय. चूक केली मी इंडियामध्ये येऊन. आता सगळे इथनं उचला आणि लवकरात लवकर कल्टी मारा. या लाईटचा काही भरोसा नाहीये. टॉर्च कुठे ठेवली मी? चला, ही झाली सिंगापूरची परमनंट रेसिडेन्सी. कोण आहे? काय झालं? काय इमर्जन्सी आली की मला बोलावलंस? संग्राम बलवंतचा खून झालाय. वेट लागले का तुला? आता थोड्या वेळापूर्वी तो माझ्या सोबत होता. त्याची बॉडी सापडली त्याच्या घरात आणि सगळे म्हणतायत की त्याला खूप त्रास देऊन वाईट पद्धतीने मारलंय. अरे पण कोणी असं का करेल? माहित नाही. पोलीस म्हणतायत की सोन्याची नाणी चोरी. सोन्याची नाणी? संग्राम, तू यात इन्व्हॉल्व आहेस का? हे तू काय बोलतेस माया? तुझ्याकडे ती नाणी आहेत का? संग्राम, तुझ्याकडे ती नाणी आहेत का? हो आहेत. कुठून मिळाले तुला? ते आम्हाला एका समुद्री डाकूंच्या जहाजातून मिळाले. मग प्लीज जिथून कुठून ती आणलीये तिकडे परत टाकून ये. पण का? कारण मला असं वाटतंय हे सगळं तो समुद्र डाकू करतोय. ती नाणी शापित आहेत. हो पण माया. संग्राम, तुला कळत कसं नाहीये? वेळ लागलाय का तुला? बलवंत इज डेड. त्याचा खून झालाय आणि या नाण्यांमुळेच. तुला त्या सोन्याची पडलीये. अरे पण जीव गेला तर काय करशील ते सोनं? आणि माझ्यासाठी तुझा जीव अमूल्य आहे. तू आत्ताच्या आता ती नाणी परत करशील आणि मी पण येईन तुझ्या बरोबर. ओके? हो. चल माझ्या बरोबर. संग्राम, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. माया, तुला आत्ता काय विचारायचंय? एक मिनिट. पोहोचलो.
ही तीच जागा आहे जिथे आम्हाला सोनं सापडलं होतं. आता ही बॅग आपण लवकरच फेकूया आणि निघूया इथून. विषय संपला. राजवीरचा मृत्यू इथेच झाला होता का? हो. कसा झाला होता? माया, मी तुला सांगितलं होतं त्याला पोहता येत नव्हतं. तो चुकून इथे पाण्यात पडला. आम्ही त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्नही केला पण त्याला वाचवू नाही शकलो. मला नाही वाटत त्याचा मृत्यू असा झाला असेल. म्हणजे काय म्हणायचंय तुला? नाही म्हणजे काय म्हणायचंय? चल माया, इथून जाऊया आपण. खरंच असा मेलो होतो का मी? खरं खरं सांग ना, त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? बलवंत, संग्राम, अरे, किती वेळ लावलात तुम्ही? एकटा बसून बसून घाबरलो होतो मी. अरे कशाला घाबरतोस मित्रा? बघ आम्हाला खाली काय सापडलंय. कमीत कमी 1000 सोन्याची नाणी असतील ह्यात. तुझं कॅल्क्युलेशन तर बरोबर निघालं. सौदी जहाजामध्ये खरी सोन्याची नाणी. क्या बात है. मित्रांनो, तुमचं तर माहित नाही पण मी तर डिसाईड केलंय की आता मी मायाबरोबर लग्न करणार आणि आयुष्यभर एन्जॉय करणार. या बाबतीत तुझं कॅल्क्युलेशन जरा हुकलं राजवीर. ही सोन्याची नाणी फक्त 2 जणात वाटली जातील, माझ्यात आणि बलवंत मध्ये. वाचवा. अरे काय करताय तुम्ही? वाचवा, मला पोहता येत नाही. संग्राम, मला वाचवा. बाय बाय. हे, अरे ही तर ती शिप आहे. ही बाहेर कशी आली? स्टार्ट कर. चल इथून. चल लवकर. चल लवकर. पळव लवकर, पळव. पळव पळव. ¿Dónde está Unio Oro? माझं सोनं मला परत द्या. माझं सोनं मला परत द्या. प्लीज मला माफ कर. मी वेडा झालो होतो. मला त्या बलवंतने फूस लावली होती. मी या सोन्याच्या आमिषाला बळी पडलो होतो. प्लीज मला माफ कर. प्लीज. जसा मी मेलो होतो अगदी तसाच तूही आता मरशील. नाही माया, माया प्लीज प्लीज मला माफ कर. हे सगळं तुम्ही ठेवा. मी तुमच्यापासून इतका लांब जाईन की माझं तोंड तुम्हाला परत नाही दाखवणार. प्लीज. मला विश्वास होत नाहीये की तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस. तू माझ्या राजवीरला मारलंस. राजवीर प्लीज. मित्रा प्लीज मला माफ कर. राजवीर, हे सगळं जिथून सुरू झालं होतं ना तिथेच संपायला हवं. माया आपल्याला इकडून निघावं लागेल. माया आपण मरून जाऊ. आपल्याला निघावं लागेल.
¿Dónde está Unio Oro? तुम्हाला इकडे मारायचंय तर मारा, मी चाललो. माझं सोनं मला परत द्या.